हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल एंड वेलकम टू आवर स्टोरी टाइम मिनी ब्लॉग। जो कि इसका पार्ट 1 मैंने आपको पहले ही भेज दिया है, आई मीन अपलोड किया हुआ है। और अभी ये पार्ट 2 रहेगा अपने द सनफ्लावर स्टोरी का। मैंने आपको यहाँ तक बताया कि मैंने उन दादी को सनफ्लावर दिया था और वो बहुत खुश हो गई। और उन्होंने खुश होकर हमें उनके गुलाब के फूल मतलब अपने रोज़ हमें दिए थे। एंड वो रोज़ लेने के बाद मुझे दादी की याद आ गई अचानक से, क्योंकि वही सनफ्लावर अगर मेरी दादी रहती तो मैं दादी के लिए भी लाती ना, बिकॉज शी इज़ द वन ऑफ माई बिलव्ड वुमेन इन माई लाइफ, जिन्होंने मुझे बहुत कुछ सिखाया है। एंड मैं उनसे और भी सीखना चाहती थी, बट हमारे पास टाइम कम है, किसको पता था। बट रहने दो, अभी हम इसको ज़्यादा सैड नहीं करते हैं। बस मैंने अपनी दादी के लिए या फिर उनके लिए एज अ ट्रिब्यूट कुछ लाइंस लिखी नहीं, आई मीन मैंने सोचा है उन लाइंस को। और ये मेरे में पहले से ही स्किल है, मतलब मैं स्कूल टाइम से खुद के गाने बनाना वगैरह करती थी। अगर आपको भी वो गाने चाहिए तो मुझे कमेंट्स में बता दीजिएगा गाइस। और मैंने मराठी में लिखा है, काय सांगू कसे सांगू कळेना, पण त्या दिवशी मी त्या माऊलीत पाहिली माझी मोठी आई, पाहिली हो माझी मोठी आई, तिच्या डोळ्यात मधली माया आणि माझ्या मोठ्याईची आठवण मला सारखी येत असते. पण न कळत का होईना तिच्यामध्ये मी पाहिली माझी मोठी आई. माझी मोठी आई मला खूप प्रिय होती आणि माझ्या वडिलांचे तिच्यावरती खूप जास्त प्रेम होते. शेवटपर्यंत त्यांनी तिची साथ सोडली नाही हो, शेवटपर्यंत आय मीन त्यांनी तुझी साथ सोडली नाही ग. पण असे कसे तुझे जाणे ठरले की आम्हाला काहीच कळाले नाही ग. त्या दिवशी पप्पांच्या डोळ्यांमध्ये मी पाहिले खूप सारे अश्रू, पण ते लपवत त्यांनी कसं तरी स्वतःला सावरले. आजही ते तुझ्या फोटोला असे एकटक पाहतात ग. तुला दिसतात का ग आमचे हे असे कष्ट, जे तुझ्या विना आम्हाला दिसत आहेत. तुझ्या विना जगण्याचा काही सार नाही राहिला आयुष्यात असं वाटते. कुठेतरी अचानक जग आपलं थांबलंय असे वाटू लागले. पण किती झालं तरी तू आमची मोठी आई आमच्या मनामध्ये कायम राहशील. आणि तुझ्या बाळाचा विचार कर ग मोठी आई. तुझ्या विना त्यांचे काय हाल झाले आहेत. ते ना जास्त तुझ्याविषयी बोलतात ना काही. सो गाइज, दैट्स इट फॉर टुडेज अपनी मिनी स्टोरी. बाय बाय.